नमस्कार काका. नमस्कार. तर काका मला सांगा 20 वर्षाच्या पोराचा माइंडसेट कसा असायला पाहिजे, बिझनेसचा का जॉबचा? बिझनेस असं तुम्हाला का वाटतंय, जॉबचा का नाही? बिझनेस नोकरीपेक्षा बिझनेस चांगला आहे ना. पैसे मिळतात बिझनेसमध्ये. आत्ताच्या पिढीला तुम्हाला ॲक्च्युली मध्ये काय संदेश द्यायचा आहे? आताच्या पिढीमध्ये काय आहे, आताची पिढी लय अवघड झालेली आहे. आताच्या पिढीला मुलांना मुली मिळानात. आताचं लय कंडिशन अवघड पहिल्यासारखं नाही राहिलेलं आहे. आता 30-30 वर्षाची 35-35 वर्षाची मुलं झाले तर ह्यांना मुली मिळानात. अवघड आहे आता, मुलीचं लय अवघड आहे. अच्छा, बाकी दुसरं काय आहे. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जॉब केला का, बिझनेस? मी बिझनेसच करतोय. कुठला बिझनेस? मी बटाट्याचा धंदा करतोय मार्केटला. अच्छा, त्या भाजीच्या बिझनेसमध्ये किती पैसे भेटतात तुम्हाला? तरी आपलं सर्व्हिसवाल्यापेक्षा बरं आहे. 50,000 रुपये महिना पडतो. कोणाच्या ताब्यात नाही. आपण स्वतः धंदा केला ना, कोणाच्या ताब्यात नाही, म्हणीन तवा घरी. 50,000 पेक्षा जास्त तुम्ही कमवता भाजीपाल्याच्या धंद्यातून? बिझनेसमध्ये पैसे राहतात ना. बिझनेसमध्ये पैसे नाहीत का? नोकरीपेक्षा बिझनेस कसा ऐकावं? धंदा करणारा पाहिजेत फक्त. ज्या लोकांना लाजा वाटतात, फॉर एक्झाम्पल, लोक काय विचार करतील? नाही ती लाज धरायची नाही. मग लाज धरलं की ते काय उपयोगीचे हो? बिझनेसमध्ये लाज नाही पाहिजेत. तुम्ही साधी हातगाडी ह्याची मेथीची कोथिंबीरची गल्लीत थिंडा, यात काय लाजायचा संबंध येतो? लाजायची काहीच संबंध नाही ना यात. बिझनेस आहे शेवटी, किती केलं तरी. अच्छा, हा. तुम्ही बटाटे माल बिल कुठून आणता म्हणजे? माल आम्हाला इंदोरून येतो आणि आम्ही मार्केटमध्ये खरेदी करतो. अविनाश मुर्डे, परत मुळे, थोरात मुर्डे, ह्यातून आम्ही खरेदी करून आम्ही एक व्हॉट्सअपवाल्यांना पुण्यात कोणाला 5 कोणाला 10 अशा पिशव्या टाकतो. अच्छा, म्हणजे तुम्ही देता त्यांना, देतो जे भाजीवाले आहेत? त्यांना. हा, अच्छा, आणि तुमचे किती पोर आहेत आता? माझ्याकडे एक मुलगा आणि मीच आहे. माझी कॅरी गाडी आम्ही सप्लाय करतो. त्याला तुम्ही बिझनेस बद्दल काय सांगितलं? बिझनेस बद्दल हेच कर म्हणलं. काय नोकऱ्या कुठं राहिल्यात आता? नोकऱ्या राहिल्या नाही, आपला बिझनेसच कर म्हणलं त्याला. IT वाले पोरं पण आता काढून टाकायला काढून लागले, टाकायला काय गेले. कारण आहे त्याचं? कारण म्हणजे आता काय लय अवघड झालेलं आहे. सरकार हे नाही, सरकारच बरोबर नाही. सरकार अवघड आहे सरकारचं. तुमच्या ह्याच्याने तुम्हाला काय वाटतं, कुठलं सरकार पाहिजे? नाही, सरकार तर मोदीच पाहिजेत बरं का. दुसरा उपयोग नाही. मोदीशी पर्याय नाही आपल्याला. पण ही खाल्ली बरोबर नाहीत. मोदीच पाहिजेत वर. पण खाल्ली महाराष्ट्रातले बरोबर नाहीत. वर मोदीच पाहिजेत. अच्छा, ऍक्च्युली मध्ये जर तुम्हाला मंत्री केलं तर तुम्ही काय करणार? आपलं कुठलं मंत्रीचं? आपलं काम जर आहे का? केलं तर, आपलं काम आहे कधी? म्हणजे केलं तर नाही आपलं काम नाही ते मोदी. आपलं काम आहे का मंत्र्याचं? तुम्ही करप्शन बघितलंय का? हा, करप्शन हा, बघितलं. कुठं 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 करप्शन बघितलं तुम्ही आपल्या देशात? आपल्या देशात जास्त महाराष्ट्रातच चालेल. कारण की मी बघितलं ऍक्च्युली मध्ये, आता आपण व्हिडिओ बघतो, लोकांचे काम अडकतात. ते महाराष्ट्रातच अडकते, बाहेर नाही ना अडकत एवढी. कशामुळं असं? काय कोण लक्ष देत नाही हो. सरकार लक्ष देत नाही. आता तुम्हाला सांगतो, त्याने किती 700 रुपये विमा भरला, त्याला किती 400 आपलं 300 200 काहीतरी 51 का 52 रुपये मिळाले. आणि ते दोन्ही पायाने अपंग, ते बायको त्याची अपंग, ते बी अपंग. त्याला काय मिळालं? 251 रुपये मिळाले फक्त. आणि 700 रुपयाचा विमा काढला त्यांनी. असं किती लोकांसोबत झालं असेल मग? बऱ्याच लोकांचं झालं इथं. जवळजवळ नाही म्हणलं तरी आता हे तर तिथे तर मीडियाला 15 का 16 20 लोकांचं टीव्हीला धावले. पण असं कितीतरी लोकांचं होतं असं. आणि ऍक्च्युली मध्ये मी हे पण नोटीस केलं, लोक बोलत नाही त्यांच्या बरोबर जो अन्याय होतो. का नाही, काय दबाव पडतोय ना, कसे बोलते. हा, बोललं तर दबाव पडतो त्यांचा, बोलता येत नाही त्यांना. कुणाचा दबाव पडतो म्हणजे? सरकारचा दबाव आहे ना. अच्छा, बोलन त्याला हे होते, ताप होतो ना बोलन त्याला. असं कशामुळे होतंय? कारण की आपल्या संविधानात तर लिहिलंय की आपण काय पण बोलू शकतो, आपल्याला अधिकार आहे. तर तुम्हाला वाटतंय का वर दबाव आहे ना? अधिकार आहे, दबाव आहे ना वर. कसला दबाव? सरकारचा. अच्छा, मारत्यात हाणत्यात एकट्याला गाठून, असला दबावच म्हणायचं याला. दुसरं काय आहे? मग हे राज्य लोकशाहीचं आहे का तुमच्या ह्याच्याने? कसलं राज्य आहे? लोकशाहीचं राज्यात नाही तर काय आहे? अवघड आहे ह्या राज्यात. राज्यशाही आहे का लोकशाही आहे? हे राज्यशाही. राज्यशाही. अच्छा, तुम्हाला आत्ताचे जे पेपर फुटे झाले त्याबद्दल काय बोलायचं? काय पेपर फुटी बद्दल? हे विरोधी पक्षाने जर लावून धरलं एवढं, नाही तर एवढं होत नव्हतं. पोरांनी एवढं केलं बी नसतं. एवढं पोरांना मार खायची वेळ आली
पण विरोधी पक्षामुळं मार खायची वेळ आली ना. आलं का लक्षात तुमच्या? विरोधी पक्षामुळे मार खायची वेळ आली, नाही तर त्या पोरांना मार खायचा काही संबंधच नव्हता. तेव्हा जागेवर आंदोलन हे झालं असतं, कुणीतरी निर्णय घेतं. पण हे राहुल गांधीमुळे सगळा लफडा झाला ना. याने नव्हतं डोकं घालायला पाहिजे होतं, त्याच्यामुळे पोरांना मार खायची पाळी आली ना. अच्छा, म्हणजे सगळे आपले फायदाच बघून आलते तिथं. हा प्रत्येकाचा फायदा आहे, हम्म. काँग्रेसचा फायदा, शिवसेनेचा फायदा. ह्याच्यामुळे पोरांनी मार खाला. नाही तर हे जर लोकांनी नसतं डोकं घातलं तर सरकारने मारलं नसतं. सरकारने मारलं नसतं यांना. हम्म. आणि तुम्हाला काय वाटतं आंदोलनाचं बरोबर झालं का चुकीचं झालं? ना आंदोलन बरोबरच झालं. आंदोलन पोरांना तर पाहिजेच ना. आंदोलन बरोबर झालं. पोरांनी मार खाला ना. या विरोधी पक्षामुळे मार खाला, नाही तर मार खायचा संबंधच नव्हता. अच्छा, आणि काका मला अजून एक प्रश्न विचारायचा की डिप्रेशनचं काय कारण आहे? त्या 20 पोरांनी जे नीट मध्ये नव्हते आले त्यांनी आत्महत्या केली. नाही, ती चुकीचं केलं. ती चुकीचं केलं. ती करायला नव्हतं पाहिजे होतं. कोण कोणाचं असतं त्यांनी आत्महत्या केली, बरी चुकीची केल्या ना आत्महत्या. करायच नाही पाहिजे होतं. आत्महत्या करायच नव्हत्या पाहिजे होत्या. कशामुळे आत्महत्या करतात तुमच्या ह्याच्याने पोरं? कशामुळं आता शिक्षण लय असतात, परत नोकरी मिळत नाही, परत शेती करायची लाज वाटते. बाकी काय दुसरं जाऊ आत्महत्या करायची म्हणजे हीच पाळी. शिकून फायदा काय आहे म्हणतात, मेलेलं बरं. असला खेळ आहे, बाकी दुसरं काही नाही. आणि आता तुम्हाला काय वाटतं पुढचे फ्युचर कसं असेल मग? हा, पुढचं फ्युचर कसं असेल? पुढच्या काय- 5-10 वर्ष कसं बघता तुम्ही? नाही, पुढचं लय डेंजर जाणार आहे. आताच जर एवढं टाइम आला तर पुढं लय अवघड होणार आहे. पुढे शिक्षणाला हे नाही राहणार आता. आणि शेवटी मोदीशी पर्याय नाही, सरकार मोदीच येणार परत सुद्धा. बाकी दुसरं कुठलं सरकार येतं आणि कुठला पंतप्रधान व्हायच्या लेवलचा माणूस आहे कोणीच नाही ना. तुम्ही वाटतं मला, हा तुम्ही वाटतं मला. आपण काय वाटतं? पंतप्रधान व्हायचा लेवल फक्त एकच आहे, मोदीचे. बीजेपी सरकारचे दुसरा पंतप्रधान होणार बी नाही कोणी. पुढचं बी 5 वर्ष गॅरंटी नाही, हेच सरकार राहणार आहे. अच्छा, अच्छा. पण तुम्हाला असं वाटतं महाराष्ट्रातून कोण व्हायला पाहिजे? आता महाराष्ट्रातून आता ह्यांच्याकडले आहेत बाबा, बीजेपीकडे जवळजवळ 8 ते 10 आहेत. कोणी बी होऊ शकतं, यांचं काही नाव सांगता येत नाही. पण बीजेपी सरकारच पंतप्रधान होणार पुढे बी. अच्छा, आणि तुम्हाला ह्याचं काय वाटतं ऍक्च्युली पुणे किती डेव्हलप होईल पुढच्या 5 वर्षात? हे पुणे लय डेव्हलप होईल राव. आता इकडं उंडरी पिसुळी इकडं 10 आणि 12 लाखांनी गुंठे चालेत. तिथं 4 लाखांनी 3 लाखांनी कोणी खात नव्हतं. अहो इथं तुम्हाला सांगतो, आम्ही 20,000ला गुंठा घेतलेला, आज ते जवळ 50 आणि 60 लाख म्हणते. म्हणलं काय सांगायचं, काळी पडळ एरियामध्ये एवढे रेट वाढलेत. आणि इकडे बाहेर तर जास्तच रेट आहेत. इथं फुरसुंगीला 40 आणि 50 लाखांनी गुंठा आहे, चांगल्या चांगल्या मेन पॉईंटला. फुरसुंगीला कुठं? इथं फुरसुंगी जवळ आहे. इथून पुढे गेलं ना, इथं जवळ आहे फुरसुंगी. तिथून 2 किलोमीटर आहे. 50 लाख 40 लाख गुंठा आहे इथं. अच्छा, आणि अजून पुणे मुंबई सारखं होत चाललं असं वाटतं तुम्हाला? हा, होणार ना. मुंबईच होणार आहे पुणे. पण पुणे एवढं पसरलंय ना, मुंबई सारखंच होणार आहे. आता हे मानमोरा मॉल इथं सिटी ना, इथं सिटीमध्ये 3 लाखाला 2.5 कोटीला 3 कोटीला 4 कोटीला फ्लॅट चालू झाला. तुमचे किती आहेत मग? कुणाचे? तुमचे आमचं किती आमचं आहे 2 गुंठे, जास्त नाही आपले. कुठे आहे तुमचे 2 गुंठे? माझं एक लोणीला एक आहे, इकडे इसावापाशी एक आहे, आणि राहतो तिथं अर्ध्या गुंठ्यात 3 मजली. अच्छा, म्हणजे तुमची बिल्डिंग आहे. हा, बिल्डिंग आहे. आणि लोणी जिथं तुमच्याकडे आहे जमीन तिथं किती किंमत आहे? तिथं 15 चालाय, 14-15 लाखाचं चालाय रेट तिथे. आणि जर पुढच्या 5 वर्षात तुम्हाला काय वाटतं किती वर जाईल ती नाही जमीन? नाही नाही, त्याचं पुढचं नाही कुणाला भविष्य सांगतं. आता इकडे जर हे झालं रिंग रोड म्हणा, पालखी रोड म्हणा, परत तुम्हाला सांगतो विमानतळ झालं, तिकडे रेट वाढू शकतो, 20 होऊ शकतो ना. ते रेटचं काय नाही, पुढचं कुणाला सांगतायत, भविष्यात नाही सांगता येत. आणि विमानतळ कधीपर्यंत होईल? कधी होईन, 2 वर्षात 3 वर्षात होऊ शकतं. 3 वर्षात तर 100% होणार विमानतळ. आता तेवढं झालेलंच आहे. तिकडे त्या शेतकऱ्यांनी त्यांना 2-2, 3-3 कोटी रुपये मिळाले एकराला. त्यांनी दिले, त्यांना गव्हर्नमेंटला सांगितलं की तुमचं तुम्ही ठरवा, आम्हाला द्या नोटा. बस एवढंच काय. आणि एक लास्ट प्रश्न विचारतो का ते म्हणजे की कॉन्फिडन्स म्हणजे काय तुमच्या ह्याच्यात? कॉम्पिटिशन म्हणजे कॉन्फिडन्स हा, एक बोलण्याचा कॉन्फिडन्स असतो माणसामध्ये, तो प्रत्येक माणसामध्ये नसतो. नाही, प्रत्येक माणसामध्ये नाही. तर तुमच्या ह्याच्याने कसं वाढवायचं कॉन्फिडन्स? वाढतं ना कॉम्पिटिशन, वाढायला काय वाढतं. कॉम्पिटिशन वाढाय का, माणूस बोल का असलं कॉम्पिटिशन वाढतंच. ज्याला नाही बोलता येत त्याचं कसलं कॉम्पिटिशन वाढते.
अच्छा, एक लास्ट प्रश्न विचारतो आता. बाहेरच्या स्टेट मधले येऊन इथं धंदा करतात पण महाराष्ट्राच्या माणसांना नाही, थोडस नाही, लाज वाटते ना. हा कसं काय पण हे लाज वाटते. कसं आहे, हे पाहुणे रावळ्यांना बघून लाज वाटते. बाहेरचे AP बिहारचे लोक येतात, काही बी धंदा करतात, ती सक्सेस होतात. पण इथल्या मराठ्या माणसाला नाही ना होता येत, करताच येत नाही ती. का तर पाहुणे रावळ्याला लाज होते ते माणूस. हा, त्याच्यामुळे त्याला करता येत नाही. चालतंय काका, धन्यवाद. हा, धन्यवाद. भेटून चांगलं वाटलं. हा, एकदम. आम्ही आशा करू की तुम्हीच भारताचे पंतप्रधान हो. नाही, नाही, आपलं काम नाही ती. चालेल, ठीक आहे. काय दिसतंय का त्याच्यावर काय बोललं ती